एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, नाही लागत व्यवहार, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. विठाला 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजति जस्फुरद्दि प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं, जगन्निहितपानिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन.
कथेचा विस्तारो हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करु माता पारुके तो जीवची परी तुके महिषीशी एवढे जे महिमेचे करणे तेवाच्या बळे वानो मी कवने का सूर्याच्या अंगा उठणी लागतसी केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने रोषरसागरा कवने वासे कापुरा सुवासुदेव चंदनाते कैचे चर्चावे अमृताते किवते राधावे गगनावरे उगवावे गडी केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता के असे साधन ते जानो निमयान मन निवांत केले ते जानो निमयान मन निवांत केले नमो ज्ञानेश्वरा 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराई यांचा 4 चरणाचा मला वाटतं माझ्या सहित बसलेल्यापैकी उभं असलेल्यापैकी सर्वांच्या पाठातला परिचित असणारा अतिशय गोड असा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातली एक निष्ठता एक विधता अनन्यता प्रगट करणारा अभंग आजच्या या सेवेकरता गायलाय. विठाला विठाला आज या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याविषयी असणारी अंतःकरणातली अनन्यता एक विधता एक निष्ठता प्रगट करतात. अभंग मोठा गोड आहे. तुकोबराय सांगतात, ज्या वेळेस माझी पावलं या परमार्थाच्या पथावरती चालायला लागली ना, माझ्या आयुष्यामध्ये हा प्रवास ज्या दिवशी चालू झाला त्या दिवशी माझं हृदय मी एकाला दान करून टाकलं. या हृदयामध्ये मी फक्त एकालाच राहायला जागा दिली. तो विश्वात सुद्धा एकटाच भरून उरलाय आणि जसा तो विश्वात एकटा भरून उरलाय तसा तो माझ्या हृदयात सुद्धा मी धारण केलाय. एक धरिला तुकोबराय परमात्मा धरला तुम्ही. एक असणारा विश्वात व्यापक असणारा परमात्मा तुम्ही धरला, पण त्या धरलेल्या परमात्म्याला ठेवण्यासाठी जागा पाहिजे ना. तो नेमका धरला कुठे, त्याला ठेवलं कुठं? तुकोबराय जागा सांगतात. या ब्रह्मांड नायकाला साठवण्यासाठी आपल्या या देहरूपी विश्वामध्ये फक्त एकच घर आहे. तुकोबराय सांगतात, त्या घराची निवड केली आणि त्या घरामध्ये मी परमात्म्याला साठवलं. एक धरिला चित्ती, चित्तामध्ये परमात्म्याला मी राहण्यासाठी जागा दिली. तिथं तो राहायला आला, तिथं आम्ही त्याला धरलं. काओ महाराज, या परमात्म्याला तुम्ही जे धरलेला आहे तो नेमका आहे तरी कोण, त्याची ओळख तरी काय, जरा आम्हाला त्याचा परिचय करून सांगा ना. आणि तुकोबराय त्याचा परिचय सांगतात. असे त्याचे अनंत नाव आहेत, पण आज त्याचा परिचय मी जरा वेगळ्या पद्धतीनं करून देणार आहे. तुकोबराय सांगतात, आम्ही जो चित्तामध्ये धरलाय ना तो कोण आहे? आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती असणारा पांडुरंग परमात्मा तो आमच्या हृदयात आम्ही धरला. या परमात्म्याला धारण केल्यामुळे, त्याला धरल्यामुळे, त्याला साठवल्यामुळे, त्याला बांधल्यामुळे, त्याला पकडल्यामुळे काय फायदा झाला महाराज? आणि मग उर्वरित 2 चरणात तुकोबरायांनी 3 प्रकारचे फायदे सांगितले. पैकी पहिला फायदा तुकोबराय सांगतात, त्याचा असं आहे, आता परमात्मा चित्तात राहायला आला आणि एकदा का तो इथे राहायला आला की माझ्या आयुष्यात आता मला सर्वस्व प्राप्त झालं. अंतःकरणात दुसरी कुठली इच्छा शिल्लक राहिली नाही, आणि राहिली असेल तर आता त्याची मला गरज नाही. माझं जीवन इच्छेच्या पार निघालं, पहिलं तीराला जाऊन पोहोचलं, परिपूर्णत्व माझ्या आयुष्यात मला मिळालं. आणि म्हणून माझ्या आयुष्यात आता काम नावाचा शब्द शिल्लक राहिला नाही, व्यवहार नावाचा शब्द शिल्लक राहिला नाही, कर्तव्य माझ्या आयुष्यात आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. तेने झाले अवघे काम. हा पहिला फायदा. तुकोबराय नुसती कामच सरली का आणखीन काही दुसरं झालं? तुकोबराय सांगतात, नाही, नुसते कामच बाजूला पडले असं नाही, आता काही करायचं तर शिल्लक राहिलंच नाही. पण या संसाराकडे बघण्याची जी भ्रमाची दृष्टी होती ती भ्रमाची दृष्टी सुद्धा निवारल्या गेली. निवारला भवभ्रम. भव म्हणजे संसार आणि भ्रम त्याच्याकडे बघण्याची दृष्टी. तुकोबराय दुसरा फायदा सांगतात, इतकंच नाही, संसाराकडे बघण्याची दृष्टीही बदलली. आता जीवनातली कामं सुद्धा संपली. आणि आणखीन एक फायदा तुकोबराय सांगतात, जशी संसाराकडे बघण्याची दृष्टी संपली ना, ती स्वच्छ झाली, नितळ झाली, पवित्र झाली. तसं या दृष्टीमुळे दुसरा एक फायदा झाला. ही पवित्र दृष्टी घेऊन ज्यावेळेस मी समाजात जातो, मी या जगतामध्ये जातो, त्यावेळेस 2 गोष्टी मला विषाप्रमाणे भासतात. त्याच्यातली पहिली गोष्ट तुकोबराय सांगतात,
कष्ट न करता कमावलेलं धन, दुसऱ्यानं कमावून दिलेलं धन, दुसऱ्याचं धन, परद्रव्य, याच्याबद्दल माझ्या दृष्टीत विष निर्माण झालंय. आता ते मला विषाप्रमाणे लागतं. आणि दुसऱ्याची सुंदर असणारी स्त्री, दुसऱ्याची स्त्री परनारी, या परनारीकडे बघण्याची दृष्टी सुद्धा माझी पवित्र बनली. परद्रव्य आणि परनारी या दोन्ही गोष्टी मला विषाप्रमाणे भासू लागल्या. परद्रव्य परनारी झाली विषाची परी. का हो तुकोबराय, एवढं सगळं पावित्र्य तुम्ही तुमच्या पदरात पाडून घेतलं, एवढं सगळं मिळवण्यासाठी काही फार कष्ट करावे लागले असतील, रात्रंदिवस काहीतरी मोठी साधना करावी लागली असेल. तुकोबराय सांगतात, आमच्या वारकरी संप्रदायाचा तो विशेष आहे. इथं फार कष्ट करण्याची गरज नाही, फक्त अंतःकरण तेवढं पवित्र झालं रे झालं बस. बाकीचा सगळाच्या सगळा मार्ग सुलभ आहे. तुकोबराय सांगतात, तिथं योग याग विधी कर्म ज्ञान या बाकीच्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. इथं सुलभ पद्धतीनं भगवान परमात्म्याला आपलं प्रेम समर्पित केलं की त्या प्रेमाच्या समर्पणात या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात. ही सुलभता तुकोबराय परमार्थातली सांगतात. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. विठाला 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 विठाला. एक तास आहे आपल्याकडे आता मस्त. 9:09 झालेत बरोबर. बरोबर सकाळी 4ला सोडतो, चालेल ना? होय साहेब, जमतंय ना? ओव्हर टाइमची सुविधा आहे. क्या बात. आता मोठी मोठी माणसं आहे म्हणल्यास काही टेन्शन घ्यायची गरज नाही महाराजाला. असो, आपली शाळा जिल्हा परिषदची बघा, जरी टायमात भरली नाही तरी पटकन टायमात मात्र सुटते आणि तो प्रयत्न आपला नेहमी असतो. 9:09 10 झालेत. बरोबर 10च्या अगोदर आपल्याला जय विठ्ठल करायचे. 1 तास आपल्याला सेवा करायची. पण या 1 तासामध्ये 2 गोष्टीचं सहकार्य करा. ज्या ज्या वेळेस भजन घडेल त्या त्यावेळेस हातानं टाळे वाजवायचे आणि मुखानं नामचिंतन करायचं. विठाला विठाला अभंगावरती काही बोलण्याच्या अगोदर अल्पासा परिहार देणं उचित. तो म्हणजे असा, थोरा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुण्य पावन पुनीत झालेली आपली ही शेंद्रा नगरी भगवान परमात्म्याच्या असीम अपार कृपा आशीर्वादानं, साधू महंतांच्या कृपा आशीर्वादानं, मोठ्या महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादानं चालत असणारी ही आपली नियमाची नामचिंतनाची शिवा, भला मोठा भक्ती उत्सव अनंत गेल्या अनेक वर्षापासून या उत्सवाचं आयोजन आणि सगळ्या ग्रामवासियांच्या अनमोल अशा सहकार्यातून उभा राहिलेला हा फार मोठा भला मोठा भक्ती उत्सव. या भक्ती उत्सवामध्ये मला वाटतं या बुवाची ह्या वर्षी हॅट्रिक आहे. हे 3रं वर्ष आहे. मागची 2 सलग वर्ष तुम्ही मला बोलवलात, इथं सेवा करण्याची संधी दिलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. यावर्षीही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होण्याचा हा योग आहे. मागची 2 वर्ष सलग 2 वर्ष आपण कीर्तन करतोय. मागच्या 2 वर्षाचे अभंग सांगितले तर बरं होईल अण्णा. हे तरुण मंडळाला जास्त लक्षात राहतं इकडे. हा बरं, जाऊ द्या 2 वर्षाखालचा, मागच्या वर्षीचा सांगा. हा भाऊ नाही ते मनातले मनात म्हणत असते, परवा दिवशी काय खाल्लं हे लक्षात राहील ना. तुम्ही मागच्या वर्षीचा अभंग विचारायले. कसं आहे, माणसाचा विसरण्याचा स्वभाव असतो. आणि नेहमी मी माझ्या कीर्तनामध्ये भगवंताला प्रार्थना करतो की कीर्तन ऐकणारा प्रत्येक श्रोता असाच विसर भोळ्या स्वभावाचा असावा. त्यानं कीर्तन असंच विसरावं म्हणजे आमचं बरं चालतं. एका सप्ताहात तुम्हाला जर सगळंच पाठ झालं असतं तर तुम्ही आमच्या पोटावर पाय दिला असता. त्याच्यामुळे बरे भगवंताची कृपा आहे की तुम्ही विसरतात, म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षीचं काही लक्षात राहत नाही आणि रिपीट जरी झालं तरी काही अडचण नसते. नाही, हे नव्हतं. मी सांगतो ना तुम्हाला, मी सांगतो कोणता होता. आपण जनाबाईंचं चरित्र ऐकलं होतं बरोबर, आणि अभंग होता
जडलो तो आता पायी हो काही वेगळा. या अभंगावरती आपण बोललो होतो. यावर्षी काही वेगळं चिंतन आपल्या समोर घेण्याचा प्रयत्न केलाय. एक वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्या भजनी मंडळीच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ज्यांनी फोन केला ते आमचे परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, वारकरी संप्रदायिक ज्यांच्या जीवनाची गोड अशी वाटचाल आहे ते आमचे माधव महाराज आहेत. आणि सगळीच बसली होती मंडळी. माधव महाराजांनी फोन केला की तुमचा एक दिवस आम्हाला सप्त्यात घालायचा आहे. म्हटलं तेरवा सोडून कोणताही घाला नाही म्हणे, दुसऱ्या दिवसाची योजना आहे तुमच्यासाठी. तर सगळ्या भजनी मंडळीच्या वतीनं त्यांनी केलेला फोन, त्यांची झालेली सूचना आणि त्यांच्या वतीनं मिळालेले हे अनुमोदन या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आहे. अर्थात मृदंगावरती ज्यांची गोड अशी थाप पडते ते आमचे परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार. खरं तर या महाराष्ट्रामध्ये मृदंग बदलणाऱ्यांची यादी जर तुम्ही केलात तर भली मोठी यादी होईल. मृदंग बदलणारे पण मृदंग वाजवणाऱ्यांची यादी जर करायला जाल तर त्याच्यामध्ये आमच्या उद्धव महाराजांचं नाव अग्रगणी घ्यावं लागेल. अत्यंत गुणी, अत्यंत शहाणपणानं मृदंगाचं वादन, मृदंग कसा नेमका वाजवला जातो हा हातातला गोडवा आपल्या परभणी जिल्ह्यात, सबंध परभणी जिल्ह्यात पाहायचा असेल तर आमच्या उद्धव महाराजांसारखं व्यक्तिमत्व दुसरं नाही. परमादरणीय आमचे उद्धव महाराज उपस्थित आहेत. खर तर उद्धव नाव हे पखवाजात जरा फारच मोठे. हा, मी मागे बोलून गेलो, उद्धव बापू आपेगावकर आणि हे उद्धव बापू शेंद्रेकर, हे की नाही. तर उद्धव बापूंना प्रणिपात करतो. माझ्या डाव्या बाजूला हरिभक्ती परायण परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे जवळचे स्नेही, आमचे गुरुबंधू म्हणायला अडचण नाही. जरा त्यांनी थोडस मला वाटतं याच्याकडे काय दुर्लक्ष केलंय का काय की, पण भगवान परमात्म्याने इतकी गोड कला दिली, इतका सुंदर हात दिलेला आहे आणि अगदी फारच भली मोठी वर्ष घालून नाही, अगदी कमी काही कालावधीत ज्यांनी मृदंगाच्या क्षेत्रात नावलौकिक कमवला असे आमचे परमादरणीय विनायक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हालाही वंदन आहे. भांडवल कमी असल्यामुळे हे वाढवायलो. विनायक महाराज आहेत. सगळीच बसलेली मंडळी आमची प्रेमाची सगळी दामपुरीकर भजनी मंडळी, सगळी श्रोतावर्ग आहेत, त्यांच्या चरणी नमन आहे. ताडकळसून आमचे भाऊ सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे. विशेष कीर्तन ऐकायसाठी आलेले आहेत. आता हे सगळा लवाजमा त्यांच्याकडे सुद्धा आहे, तर ते विशेष आलेत कीर्तन ऐकण्यासाठी, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. गावातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ, सगळी मोठी मोठी मंडळी, सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. अर्थात गायनाची साथ देण्याकरता आपल्या परिसराचं वैभव, भजन भीष्म, गायन कोकिळा आमचे परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, बालपणापासून वारकरी संप्रदायाचा वसा ज्यांनी घेतलेला आहे ते आमचे हरिभक्ती परायण बंडू महाराज आसोलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बंडूबास तुम्हाला सुद्धा वंदन आहे. हे त्यांना जास्त आवडतं. इकडे त्यांना ज्यांनी साथ केली ते आमचे परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे श्यामदादा आहेत, त्यांनाही वंदन आहे. वारकरी भूषण, वारकरी जीवन जगणारे आमचे परमादरणीय आमचे वसंत काका सुद्धा आहेत. इकडे माईक वरती हरिभक्ती परायण, तुमचं नाव विसरलो बघा, हा, आमचे विठ्ठल महाराज सुद्धा आहेत. विठ्ठल महाराज बुद्धीचा जरा दोष आहे बरं का, 7-8 वेळा तरी कीर्तनाला घरी बोलावं लागते, मग पक्क नाव लक्षात राहते बघा. उगा आपलं जाता जाता इशारा केला. तुम्हाला सुद्धा वंदन आहे. इकडे माईक वरती हरिभक्ती परायण आमचे परमादरणीय माणिक महाराज आहेत. सगळीच मोठी मोठी माणसं दिसत आहेत बरं का. आता घेतोच ना सगळ्याचे नाव, कशाला सोडू, घरी बी सगळ्याचेच घेत राहतोय मी. इकडे परमादरणीय आमचे, सांगा अण्णा नाव, सगळी गावकरीच आहेत का? सगळ्या गावकऱ्यांच्या चरणी प्रणिपात करतो आणि उर्वरित वेळेमध्ये माझे सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आज या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या चरणी, भगवान परमात्म्याचे विषय असणारी अंतःकरणातली अनन्यता सिद्ध करतात. एक या शब्दातून
जगद्गुरु तुकोबारांची एक निष्ठता सिद्ध होते. आमच्या आयुष्यामध्ये बदलणं शिल्लक नाही. आता बदलणारी जात ती गाढवाची जात असते. गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणे. त्या गाढवाला जर लहानपणी पाहिलं तर त्याचं रूप एवढं गोंड सुंदर असतं, असं वाटतं की जगातले सगळे प्राणी बाजूला टाकावेत आणि यालाच घरी पाळायला न्याव. पण ते जसं जसं मोठं होतं तशी त्याची आकृती बिघडत चालते, त्याचं दिसणं बिघडतं. एकदा मोठं झालं की ते बिलकुलच चांगलं दिसत नाही. म्हणूनच त्याला गाढव म्हणतात की काय. तुकोबाराय सांगतात जसं ते असं आहे ना तसं आमचं नाही. काही काही जणांची जात, काही काही जणांचा स्वभाव हा बदलणारा असतो. पण महाराज आजच्या अभंगातून एक प्रकारची शाश्वतीच जगाला देत आहेत. आमच्या वारकऱ्याच्या जीवनात मात्र बदललं नाही. विठाला विठाला विठाला. आमच्या आयुष्यामध्ये बदल नाही, आमचं जीवन बदलणार नाही. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. एकदा आम्ही परमार्थाच्या वाटेला लागलो ना, आता आमच्या जीवनात बदललं नाही. आमच्या आयुष्यात दुसरा रस्ता नाही, आमच्या आयुष्यात दुसरा मार्ग नाही. तुकोबाराय त्यानं सांगतात, त्या भावनेतून सांगतायत. आम्ही एकच आमच्या जीवनात अंगीकारलं ना, आम्ही त्यालाच आमच्या आयुष्यामध्ये धरलेलं आहे. एक धरीला या शब्दानं तुकोबाराय सुरुवात करतात. थोडासा प्रश्न असा आहे, परमात्म्याला धरला असं तुकोबाराय शब्द वापरतात. खरंच त्या देवाला धरता येतं का? त्या देवाला बांधता येतं का? त्या देवाला पकडता येतं का? त्या देवाला साठवता येतं का? त्या देवाला कोणता येतं का? जसे जसे शब्द दिलेत तसे तसे आपल्याला गाथ्यामध्ये महापुरुषांच्या अनेक याच्यावरती प्रमाण सापडतात. विठाला विठाला. भगवान परमात्म्याला साठवता येतं का? आता उत्तर आहे का? साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. पण साठवला नेमका कोणी? सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळीया घरी, घेतला अवतार माळीया घरी. सावता सागर वंशामध्ये अवतार धारण केला आणि परमात्म्याला आपल्या उदरामध्ये भगवान परमात्म्याला त्यांनी साठवलं. नामदेव महाराज ज्ञानोबाराय ज्यावेळेस देवाला शोधायला जातात, देव सावता महाराजांना विचारतोय, महाराज मला कुठंतरी लपवा, या विश्वातले फार मोठे चोर मला धरण्यासाठी आले. महाराज जागा कुठं सापडत नाही. मग सावता महाराजांनी आपल्या उदरात परमात्म्याला साठवलं. कटीचे खुरपे सत्वर काढिले, उदक फाडिले, त्याच क्षणी परमात्म्याला साठवता येतं. साठविला दाता
त्रैलोक्याचा परमात्मा साठवल्या जातो. त्याला बांधता येतं गो, अहो बांधता येतंय त्याला. तुम्हाला जर बांधायचं असेल तर देवाला बांधता सुद्धा येतं. म्हणे प्रमाण गवळणी बांधिती धारनाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. गवळणीने भगवान परमात्म्याला बांधून घातलं. श्रीकृष्ण कथेत यशोदा मैयेनं परमात्म्याला बांधून घातलं. हा, तिनं बांधलं नाही, पण यानं स्वतःला बांधून घेतलं. नाम भगवान परमात्म्याला बांधता येतं, त्याला साठवता येतं. थोडस पुढे चला. त्याला आज जो अभंगात तुकोबाराय शब्द वापरतात त्याला धरता येतं का, तर त्याला धरता सुद्धा येतं. विठाला 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 देवाला धरता येतं का, याच्यासाठी तो प्रमाण लय प्रसिद्ध आहे. धरिला 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 पंढरीचा चोर हो, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. शंभरच माफी मागू ना. काही काही अभंगाला ज्या चालीत ना, त्या ज्या चाली आहेत त्याच चालीत जर ते म्हणलं तर जरा जास्त गोडवा लागते. तसा मला वाटतं या वारकरी संप्रदायातला एकच हा अभंग प्रसिद्ध आहे. ह्याला जी चाल आहे ना ती दुसरी मजाच देत नाही तेवढी. म्हणजे कोणती चाल आहे? धरिला पंढरीचा चोर. वा, जय हो. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. किती गोड आहे ना. जरा उघडा ना तोंड सुरुवातलाच. चला सगळे मिळून म्हणू. मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे घ्या जरा गळा खाकरून थोडा. हा, मी तुम्हालाच म्हणतोय. पुरुष मंडळी माय मावल्या तर म्हणतातच, मला माहितीये, तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी पुढे मी म्हणतो, तुम्ही पाठीमागे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर, बांधून या दूर. धरिला धरिला. माय मावल्या मोठ्याने एकदा. गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर. आ
धरिला. हा, याला म्हणायचं गोडवा. त्या माय मावल्या काय मागच्या जन्मात काय साखर कारखान्याच्या मालकीन होत्या की काय माहित नाही. देवाने इतका गोड आवाज दिला. नाही तर आपलं बघा ना तुम्ही, कोंडो कोंडोने धारे ना जेवा. आपलं लय कठीण काम आहे. असो, परमात्म्याला धरता येतं का? तर देवाला धरता येतं. तुकोबाराय सुद्धा आज सांगतात, एक धरीला. आम्ही सुद्धा त्याला चित्तात धारण केलं. आम्ही त्याला धरलंय, आम्ही त्याला पकडलंय, आम्ही त्याला साठवलंय. असं तुकोबाराय, ज्या परमात्म्याला तुम्ही धरलं असं म्हणता, त्या परमात्म्याला धरण्यासाठी ज्या काही क्रिया लागतात त्या सोप्या आहेत का कठीण हो? आणि मग मात्र शास्त्र सांगतं, परमात्म्याला धरणं इतकी साधी गोष्ट नाही. कसं आहे, एखादी गोष्ट जर धरायची असेल तर ती अगोदर गोष्ट काय करावी लागते? अहो, पाहावी लागते. पाहिल्याशिवाय गोष्ट धरता येत नाही. मोबाईल मध्ये व्हॉट्सअप पाहायचा असेल आणि मोबाईल जर हातात घ्यायचा असेल तर अगोदर मोबाईल काय करावा लागते? अहो, पाहावं लागतं ना. मला माईक जर हातामध्ये धरायचा असेल तर अगोदर काय करावं लागेल? अगोदर माईक पाहावा लागेल. गोष्ट पाहिल्याशिवाय धरता येत नाही. परमात्मा धरणं तर कठीणच आहे, पण त्याच्या अगोदर परमात्मा पाहणंच कठीण आहे. भगवान परमात्म्याला पाहणंच कठीण आहे. किती कठीण आहे भगवान परमात्म्याला पाहणं. तुकोबारायने आयुष्यभर साधना केली. आयुष्यभर तुकोबाराय आयुष्यभर परमार्थ करतात. पण तुकोबारायांसारख्या महात्म्याला सुद्धा म्हणावं लागतं की या देवाला पाहण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे? हा मला केव्हा दिसेल? हा माझ्या दृष्टीमध्ये केव्हा पडेल? याची प्रार्थना तुकोबारायांसारख्या महात्म्यांना करावी लागते. विठाला 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 कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाहिला लपालाता खांदी. कोठे आड आली हे देह वृत्ती, धावा आडवा करुणा कृपानी देवो. धावा आडवा करुणा कृपानी देवो. कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. परमात्म्याला पाहणं कठीण आहे. संतांना सुद्धा तो कधी कधी दिसत नाही. त्यांना सुद्धा प्रार्थना करावी लागते. वस्तू पाहण्याला जर कठीण असेल, वस्तू दिसणंच दुर्मिळ असेल, तर वस्तू मिळवणं किती कठीण हो. मग पाहायला जर कठीण असेल तर धरायला किती कठीण? अत्यंत कठीण आहे. पाहायला किती कठीण. ज्ञानोबराय सांगतात ना, योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडसी. तपस्व्यांच्या, योग्यांच्या, कर्मिष्ठांच्या मनात सुद्धा परमात्म्याची प्रतिमा येत नाही. ध्यानात सुद्धा परमात्म्याचे नख सुद्धा येत नाही. मग असा त्यांना जर परमात्मा दुर्मिळ असेल, इतकं जर परमात्मा पाहणंच कठीण असेल, तर परमात्मा धरणं याच्याही पेक्षा गोष्ट अवघड आहे. कोई गाव धुंडा, कोई देश धुंडा, तेरा पता नहीं लगता. भगवान कहाँ मिलता, ओ भगवान कहाँ मिलता. त्याचा पत्ताच लागत नाही. कुठं पाहावं त्याला? तो पाहण्यास कठीण आहे. आणि जी गोष्ट पाहण्यास कठीण ती धरण्यास सुद्धा कठीण आहे. पण तुकोबाराय मात्र आज छातीवरती हात ठेवून जगाला सांगतात, पाहायला कठीण असेल सामान्य माणसाला, त्यांच्याकडे नसेल दृष्टी, पण आम्ही मात्र पुरुषार्थ केला, आम्ही मात्र शर्थ केली, आम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरलोत आणि आम्ही परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचलो. नुसते पोहोचलो नाहीत तर त्याला आम्ही आमच्या कवेत घेतलं, आम्ही त्याला धरलं. हा पुरुषार्थ ज्या वेळेस तुकोबाराय सांगतात त्यावेळेस विश्वातले लोक तुकोबारायांना विचारतात, महाराज तुम्ही धरला हो खरा, बाकीच्यांना धरता आला नाही, तुम्हाला तो धरता आला. मग अवघड असणारी गोष्ट जर तुम्ही करून दाखविली असेल
तर याच्यासाठी कुठलं तरी बळच वापरलं असेल. कारण काय, पुरुषार्थ गाजवण्याकरता, पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी काही ना काहीतरी बळच अंगात लागत असतं. तुम्ही पहा ना, गावामध्ये काही काही पुरुष असे असतात की खरंच त्यांच्याकडे पाहिलं की असा पुरुषार्थ दिसून येतो. त्यांच्या अंगातली ताकद, त्यांच्या अंगातलं बळ बघितलं की खरे पुरुष ते वाटतात. आता तसं राहिलं नाही. आता जरा सामान्य माणसं झाली, जरा शरीरानंही थोडीशी हलकी झाली आणि ताकदीनं सुद्धा लोक जरा कमीच व्हायला लागली, आहे की नाही. आजची तरुण पिढी ही पहा तुम्ही, ती सुद्धा तशीच आहे. पुरुषार्थ गाजवण्यासाठी त्यांच्याकडे सध्या तरी काही दिसत नाही. पुरुषार्थ म्हणजे काय हो? कल्पना करा, ज्वारीचे पोते उचलायचे, एका एका क्विंटलाचं एक एक पोते. किती? एका एका क्विंटलाचं एक एक पोते. भाऊ तुमचं नाव काय? विठ्ठलराव. विठ्ठल भाऊ, तुला जर एक क्विंटलचं पोतं ज्वारीचं दिलं तर किती लांब नेता येईल? जमणार नाही ना भाऊ तुला? तुम्हाला महाराज, पवन महाराज, हा नाही आपला पक्वाच बरं आहे, ते पोतं कशाला आहे की नाही. ऐका ना, सगळ्यांना नाही जमत. 60, 70, 30, 40 किलो पर्यंत मर्यादा आहे आपली सगळ्यांचीच. पण गावात कुणीतरी एकटंच असं असते, ते कुंटलाचं पोतं शेंद्र्याहून धरते आणि डायरेक्ट बालशापर्यंत घेऊन जाते. त्याच्या ताकद असते महाराज. पुरुषार्थ गाजवतो का, इतरांपेक्षा वेगळी गोष्ट करण्याची धमक त्याच्यामध्ये असते. इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याची ताकद त्याच्यात असते. त्याला पुरुषार्थ म्हणायचा. तुकोबरायांना लोक विचारतात, कोणालाच न धरता येणारा देव परमात्मा तुम्ही धरला, काहीतरी पुरुषार्थ दाखवलाय गडे. मग हा पुरुषार्थ दाखवण्यासाठी अंगात काहीतरी बळच असलं पाहिजे. कोणत्या बळाच्या आधारावरती तुम्ही हा परमात्मा धरला हो, जरा आम्हाला सांगा ना. तुकोबराय सांगतात, पहा बळ जरा भरपूरच आहेत. शास्त्रामध्ये 9 प्रकारच्या बळांचा विचार आला. मग तुकोबरायांनी सांगितलं, या 9च्या 9 बळांचा मी नाही वापर केला. म्हणे मग वापरलं कोणतं बळ तेही सांगा ना. तुकोबराय सांगतात, जरा धीर धरा ना, सांगतो ना. एका एका बळाचा विचार आमचे महापुरुष सांगतायत. पहा, त्या 9 बळापैकी पहिल्या बळाचा क्रमांक लागतो, ते आहे शरीराचं बळ. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्माचं रक्षण करायचं असेल तर शरीराचं बळ लागतं. आणि ज्याला ज्याला शरीराचं बळ कमवायचं त्यानं छत्रपतींचा फोटो डोळ्यासमोर ठेवायचा. आपल्या घरामध्ये शिवछत्रपतींचा फोटो टाकायचा. बस. शारीरिक बळाच्या मर्यादा तोडून सुद्धा पलीकडे माणसाला कसं जाता येतं हे फक्त शिवछत्रपतीकडून शिकायचं बरं का. 7-8 फुटाच्या आसपास ज्याची उंची होती अफजल खान, आणि त्या अफजल खानाला जवळपास 5 फूट 6 इंच ही महाराजांची उंची. 5 फूट 6 इंच, थोडंफार चुकत असेल इकडे तिकडं, पण 7 फुटाच्या माणसाला मारायला 5 फूट 6 इंचाचा मनुष्य जातो. ज्या माणसाने हजारो माणसं असे आपल्या बगले दाबून मुंडके तोडून टाकले त्यांची, इतका जनावरासारखा मोठा माणूस, राक्षस माणूस, पण त्याला मारायला 5 फूट 6 इंचाचा एक महान व्यक्तिमत्व जाते. आणि त्याच्या काखेत महाराज मावत नाहीत. महाराजांची उंची एवढी होती, महाराजांची ताकद एवढी होती. त्या अफजल खानाला महाराजांनी तसा नाही जाऊ दिला. त्याचं पोट विदीर्ण केलं, त्याचं पोट फाडलं, कोथळा बाहेर काढला आणि त्याला त्याच्या नगरीत नाही पाठवलं, यमसदनी त्याला पाठवलं. शरीराच्या मर्यादा तोडून महाराजांनी केलेलं हे सर्वात मोठं कार्य. आपल्या जीवनात पुरुषार्थ गाजवायचा असेल आणि शारीरिक संपदा कमवायची असेल तर हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. धर्माचं रक्षण करण्याकरता शरीराचं बळ लागतं. पहा, लागतं शरीराचं बळ, आणि शरीराचं बळ माणसानं कमवलं पाहिजे. चला मग धर्माचं रक्षण शरीराच्या बळावरती होतं, मग परमात्मा धरल्या जातो का हो शरीराच्या बळावरती? तर शरीराच्या बळावरती परमात्मा धरल्या जात नाही. म्हणे शरीराचं बळ मग कामी येतच नाही का कीर्तनात? तर कीर्तनात कामी येतं, परमार्थात कामी येतं. 1 तास मृदंग वाजवून पहा तुम्ही कधी, तुम्हाला जर येत असेल तर.
1 तास मृदंग वाजून पहा, काय ताकद लागते ना, मग तुम्हाला लक्षात येईल. आपण लांबून पाहतो उद्धव महाराजाचे बोट असे चपळाईनं पळतात, सहज वाजवतात, सहज, काही डोक्यावर आडी नाही, काही नाही, सहज वाजवतात, गोड लागतं. माणसाला वाटतं उग चाललंय काय की, पण तसं नाही दादांनो. याच्यासाठी खूप घाम गाळावा लागतं, याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. हे सहज सोपं नाही. परमार्थातली प्रत्येक गोष्ट शरीराच्या ताकदीवरतीच अवलंबून आहे, ताकदीवरती. आमचे दादा लय गोड दृष्टांत सांगतात. हे इतकं गोड लागतं ना मृदंग, यांचे एक एक बोल असे गोड लागतात ना, त्याचं कारण असं आहे, पांडुरंग बाबा वद्यांचा असा पाठ चालू होता आणि आमचे वडील, आमचे दादा तिथं वही लिहायला होते, वह्या लिहायला. म्हणजे बोल पोरं भरपूर असायचे आणि बोल द्यायला वेळ लागायचा, म्हणून दादांनी वह्या लिहायच्या. गुरुजींनी बोल सांगायचा, दादांनी वह्या लिहायच्या. ऐका, वह्या लिहित असताना एक विद्यार्थी समोर आला आणि त्याला बोल दिला होता, कोणता? तिरकिट तकता. हा, असंच बघा, मी थोडं पाठ करून ठेवलंय कामापुरतं आपलं. तिरकिट तकता. वैद्य बाबांनी तो बोल वाजून दाखवला. मग चले वाजव. आता सुरुवातीचे काही बोल झाले होते, ते नाही वाजून पाहिला. बाबांनी पुन्हा वाजवला, त्यानं पुन्हा वाजून पाहिला. त्याच्या असं लक्षात आलं की बाबा वाजवतात त्यावेळेस अशी हृदयाला वेगळीच मधुरता लागते. बाबा वाजवतात त्यावेळेस कानामध्ये अशी मधुरता भरते, पण आपण ज्या वेळेस वाजवतो त्यावेळेस ते तितकं गोड नाही लागत. त्याला राहावलंच नाही. त्यानं राहून बाबाला विचारलं, म्हणे बाबा एक विचारू का? म्हणे विचार. ते पांडुरंग बाबाच होते, समोरासमोरच छडा लावायचे. म्हणे बाबा, मी ज्यावेळेस तिरकिट तख्ता वाजवतो त्यावेळेस ते तितकं गोड वाजत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस तिरकिट तख्ता वाजवता ते इतकं मधुर लागतं. का बरं मधुर लागतं? बाबांनी लय गोड उत्तर दिलं. म्हणे बाळा, तिरकिट तख्ता गोड लागण्यासाठी अगोदर काय करावी लागती? माझ्या हाताकडे लक्ष असेल तर तुमचं लक्षात येईल तुम्हाला. अगोदर काय करावी लागते? हा बस, इथं म्हणत नाही मी ते. कष्ट आहेत महाराज. परमार्थाच्या कुठल्याही गोष्टीला कष्ट आहेत. किती कष्टानं माणूस हा उभा आहे ना, अत्यंत कष्ट. 2-2, 3-3 वाजेपर्यंत भजन करतात. सोपं आहे? 3 वाजेपर्यंत भजन करून सकाळी 5ला उठून आपला घरकाम धंदा करायचा आणि आवाज तितक्याच उंचीनं टिकवून ठेवायचा. याला शरीराचंच बळ लागतं, शरीराचं. दिवसभर उभा राहून बरं का, आपला कामधंदा करत करत पुन्हा कीर्तनात उभं राहण्यासाठी ताकदच लागते. शरीराच्या बळावरती सगळं असल्यामुळं तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, विठाला 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 कथेची सामुग्री देहावसानावरी, म्हणे धनाचं संसारात चालतं, धनाचं परमार्थात नाही चालत. काही गरज नाही, फक्त ते महाराज लोकायला लागते बस. धनाचं इथं काम नाही. म्हणे मग सत्तेचं बळ, सत्ता लागते का? त्याच्यावरती धरता येतं का? ते सुद्धा लागत नाही. म्हणे मग लौकिकाचं बळ लागतं का? एखादा माणूस सत्तेवर नसतो पण सगळं गाव त्याचा शब्द प्रमाण मानतं, लौकिकाचं बळ लागतं का? तुकोबाराय सांगतात, याही बळावरती परमात्मा धरणं शक्य नाही. म्हणे ज्ञानाच्या बळावरती, तपाच्या बळावरती, तुकोबाराय सांगतात त्याच्याही बळावरती परमात्मा धरणं शक्य नाही. म्हणे मग तुकोबाराय धरला कशाच्या बळावरती? तर महापुरुषांनी लय गोड उदाहरण दिलं बघा. परमात्मा धरता येतो पण त्याला दोर कोणता लागते? तर त्याला प्रेमाचा दोर लागतो, प्रेमाचा.
प्रेमसूत्र दोरी येतो तिकडे नेतो तिकडे जातो हरी. तुकोबारायांसारख्या महात्म्यांनी ही प्रेम नावाचा दोर बांधला आणि त्या प्रेम नावाच्या दोराला धरूनच परमात्म्याला आपल्या हृदयात धरलेला आहे, त्याला बांधलेला आहे. तुम्ही पहा, परमार्थाच्या क्षेत्रात तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी करा, कुठल्याही गोष्टी करा, त्याला शून्य किंमत आहे, शून्य. पण त्या सगळ्या गोष्टीच्या बाजूला जर प्रेम रूपी उभा असेल ना, काहीतरी अंतःकरणातलं प्रेम जर असेल, तर मला वाटतं बाकीच्या कुठल्या गोष्टी नसतील तरी चालेल, पण प्रेम मात्र फार महत्वाचं आहे. प्रेमविन भजन नाकाविन मोती, अर्थविन पोती, वाचून काय अर्थविन अर्थाविन पोथी वाचून काय. परमार्थाच्या क्षेत्रात बाबा प्रेमच पाहिजे. संसारात तुम्हाला सफलता मिळवायची तिथं सुद्धा प्रेमच लागते, प्रेमाशिवाय नाही. तुम्ही जर राग करत जाल ना, तर तुमचा संसारही सफल नाही होणार. चला या जरा परमार्थात, इथं तर प्रेम लय महत्वाचं. एकदा यशोदा मैयेच्या मांडीवरती असे भगवान परमात्मा बसले आणि काय झालं काऊस ठाऊक, परमात्म्यानं अचानक असा टाहो फोडायला सुरुवात केली. भयंकर रडतात देव, इतकं रडायला लागले, एवढं रडायला लागले की सगळं घर डोक्यावरती घेतलं. यशोदा मैयेला तर आश्रू यायला लागले की बाळ आज का रडतं एवढं. इतके देव रडतात, प्रचंड आवाज गगनात मावत नाही देवाचा, एवढे देव रडतात. घरातल्या सगळ्या बाया जमा झाल्या आणि यशोदेला विचारतात, मैया लाला तर खूप शांत असतो ना, आज काय झालं, इतका का रडतो. यशोदा मैयेनं लय गोड उत्तर दिलं, रडते माझे बाळताने समजाविता राहीना. रडायला लागलं बाई, काय समजलं तरी समजत नाही. नाना परी समजावी ते मागील ते खाया देते. तापटोनी निजवी ते हलवी ते पाळना. सगळं करून पाहिलं बाई, पण काय हा राहत नाही. खूप समजावून पाहिलं, जे आवडत आहे ते सगळं खायला दिलं, पण तरी सुद्धा परमात्मा राहत नाही. आणि इतक्यात राधा नावाची गवळण अशी समोरून आली. देवानं नुसतं राधेवरती दृष्टी टाकली आणि त्या राधेला पाहिल्याबरोबर परमात्मा असे शांत झाले. नुसते शांत झाले नाहीत वसंत काका, खुद हसायला लागले. परमात्मा हसायला. यशोदेनं पटकन उचललं आणि राधेकडे देऊन टाकलं. आणि यशोदा मैया राधाला म्हणते, बाई हे माझे का कोणाचं हेच कळायला मार्ग नाही आज मला. म्हणे कसं, माझ्याकडे होतं तोपर्यंत रडत होतं आणि तुला नुसतं पाहिल्याबरोबर तर यानं हास्यवदन केलं, हा हसायला लागला. नेमकं केलंच तरी काय, जादू तरी काय तुझ्याकडे. त्या राधेनं दिलेलं लय गोड उत्तर आहे. महापुरुषांच्या शब्दातून आहे का, महापुरुष सांगतायत ते गोप गोपिका साधे नव्हते, त्या गोपिकांनी जन्मजन्मांतराची साधना परमात्म्याच्या चरणावरती वाहिली होती. माईबाप, सगळ्या विषयांचा त्याग, सगळ्या योग मार्गांचा त्याग
अष्टांग मार्गांचा त्याग, सगळ्या 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 गोष्टीचा त्याग त्या गोप गोपिकांनी या परमात्म्यासाठी केला होता. आणि म्हणूनच तर तो हसला ना. काय महापुरुषांचं वर्णन आहे. याची लागीव केले त्याजियने भोग. जरा माग पुढे होते. याची लागीव त्याजियने भोग, याची लागीव विषयाचा त्याग, याची लागीव अष्टांगादि योग. जन्म जन्मांतरी केली हे सूचना. सांगतायत महापुरुष, हे प्रेम त्यांनी परमात्म्याविषयी समर्पण केलं. कुठल्याच विषयाची आशा धरली नाही आणि आशा धरली नाही. आपलं सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलं आणि म्हणून त्यांना परमात्मा धरता आला. या प्रेमाच्या दोरीनं, या भावाच्या दोरीनं आपण परमात्म्याला धरू शकतो. कारण परमात्म्याचा स्वभाव आहे गिरीधर लाल तो भाव का भोका, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे 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 जोडी बाबाची. देव सोयरा सोयरा देनाचा, देव सोयरा सोयरा. भगवान परमात्मा प्रेमाच्या दोरीनं बांधल्या जातो आणि तुकोबराय सुद्धा तीच दोरी बांधतात, तीच दोरी वापरतात आणि त्या दोरीनं परमात्म्याला धरतात. एक धरीला महाराज धरला कसा, धरला नेमका, पण तो धरलेला परमात्मा तुम्ही ठेवला कुठं आणि ठेवलेला परमात्मा नेमका आहे कोण, याचं उत्तर आम्हाला द्या.
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकोबारा एक शब्द वापरतात, एक. एक हे काय आहे? या अभंगात आलेलं हे विशेषण आहे. विशेषणाचे भरपूर प्रकार असतात, पण दोन पद्धतीने विचारतो. काही गुणविशेष असतात सांगणारे, गुणवाचक असतात, आणि काही विशेषण ही संख्यावाचक असतात, संख्यावाचक. आजच्या अभंगात आलेलं हे एक जे शब्द, हे जे एक जे विशेषण आहे, हे विशेषण संख्यावाचक असं का गुणवाचक धरावं, तर दोन्ही पद्धतीने याला धरता येतं. भगवान परमात्मा विश्वास एकटाच आहे, एक या रूपानच नटलाय, म्हणून ते गुणवाचकही धरता येतं. आणि हृदयामध्ये परमात्म्याला एकट्यालाच धरलं, म्हणून त्याला संख्यावाचक सुद्धा आपल्याला धरता येतं. दोन्ही पद्धतीने विचार. तुकोबाराय सांगतात आम्ही आमच्या हृदयात एकच धरलं, तुमच्यासारखं नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही एकनिष्ठ ती एकनिष्ठ. सर्वसामान्य माणसाची सगळी निष्ठानिष्ठी असते, निष्ठानिष्ठी. तुम्ही पहा, ते परभणीला एक बाबा आलते बघा, एक लोटा जल सारे समस्याओं का हल. त्यानं 10वीच्या पोरायला तर लय मार्मिक असा हे दिला होता, तोडगा म्हणतात तर त्याला, तोडगा. तुला पास व्हायचं असेल तर तू काय कर, महादेवाला बेलपत्र वाहा, म्हणजे तुझे पत्र चांगल्या मार्कानं तू पास होशील. इतकं सोपं आहे ते. महादेवजी काय तुला पास करण्यासाठी बसलेलेत काय तिथं? त्याला कष्टच करावं लागतात महाराज. पण त्यांनी सांगितलं आपला स्वभाव आहे, त्यांनी जे जागृती करून दिली, तर या माय मावल्यांनी सगळ्यांनी त्या महादेवाची वारीच करायला सुरुवात केली. पहा, ती कधी भरत नव्हती, पण यांनी मात्र भरवली. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजने लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. ए माझ्या माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजने लागा, देव करा कैवारी. हे माझ्या माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे न वारी भरवली हो. आणि आता सोमवारला तर ताणच राहिला नाही बघा. म्हणजे आपलं कसं आहे, आपण दिवसागणित देव बदलतो, दिवसागणिक. ज्ञानोबराय सांगतेत ना, चौथं मोठं की पाहे आणि गणेशाचाची होय चावदशी म्हणे माय तुझाची ओ दुर्गे. एकादशीच्या दिवशी जे तुला पायी अमाशी, ते तुलाची नागाशी. पंचमीच्या दिवशी पाठी सोमवार पाही, बेलेशी लिंगा वाही. पुढचं घरी गेल्यास बघून घ्या. असे जसा सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की कुठं आई देवी कधी, शुक्रवार का मंगळवार? मंगळवारच ना, देवीचा वार समजते. गणपती बाप्पा आले की मग हरिपाठ पिरिपाठ काही नसते तिथं, सगळं गणपतीचेच गाणे पुरे. गणपतीला एकदा जलसमाधी दिली तिकडं, पुन्हा देवी आली की सगळे देवीचेच गाणे. जरीच्या चोळीला लावते सोन्याचं बटन, आंबेच माझ्या लई बाय भारी नटन नटन. बस वाह, क्या बात. हे देवीचे गाणे सुरू होते.
आई ग अंबाबाई तुझा सारवती वटा, आई ग अंबाबाई तुझा सारवती वटा, सारवती वटान मला सापडल्या नोटा. तिथे देवीचे हे नाही बर का, आमच्या संतांनी लय सुंदर वर्णन केलं. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी व आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी व गोंधळी कधी वटा शोभे वाळवंटी हो. उडली कधी वड्या सोने वाळवंटी हो. एका जनार्दने अम्मा उभी उभी उभी, एका जनार्दने अम्मा उभी करते बोली कटी हो. एका जनार्दने आंबा उभी कर ठेवली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला. वारा गणेश आपला देव बदलते, वारा गणेश. जसं जसे सण बदलतील तसं तसं आपण देव बदलतो. पण महापुरुषांचं मात्र तसं नाही. चातक पक्षाला तहान लागली तर ते दुसरं नालीतलं पाणी नाही पित, ते मरून जाईन. पण भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियाशी कोरडे, काजय मेघोनी थेंबुटा पडे, तै पाणी केतया. ते त्या पाण्याशी एकनिष्ठ असते, एकनिष्ठ. तुकोबर आहे तद्वत एक धरिला चित्ती. जसं चिकट माणसाचं असते ना, चिकट माणसाचं चिकट कळतंय का इकडे तुम्हाला? फक्त फेविकॉलच कळत असत. इथं नाही. जसा फेविकॉल वस्तूला चिटकून राहते ना, तस जो धनाला चिटकून राहतो. मग कृपण चित्त वृत्ती जैसी, रोवोनी धाली ठेवया पासी, मग नुस घेनी देहेसी आपण असे. माऊलींचे शब्द आहेत. त्याला जर म्हटलं ना, अरे आजारी पडलास, ताप आलाय अंगात, चल तिकडे दवाखान्यात चल, ते म्हणते होतंय नीट, आपोआप नीट होते. स्वतःच्या देहाला सुद्धा खर्च करत नाही. त्याला कंजूस म्हणा. तो जितका धनाशी अनन्य असतो तो कोब्बर आहे, तितके परमात्म्याशी अनन्य आहेत. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी. तो कोब्बर आहे, अनन्य आहेत. किती अनन्य आहेत. एक छोटस बाळ असतं ना, छोटस बाळ कुणाशी अनन्य? लहान ग बाळ आपल्या मातेशी अनन्य असते. मातेशिवाय त्याच्या अंतःकरणात दुसरं काहीच नसते. किती आवडते माय. एक पोरग जत्रत हरपलं, ते छोटसच होतं असं, आपलं काही जास्त समजत नव्हतं, ते हरवलं. आणि मग कसं बस ते पोलिसांना सापडलं. खूप रडायचं, भयंकर रडायचं. त्याला आवडणाऱ्या सगळ्याच वस्तू पोलिसांनी त्याला दिल्या, पण ती एकही वस्तू घेत नाही. त्याला सगळ्यात जास्त ती गाड्या आवडायच्या, गाड्यांची जास्त आवड होती त्याला. आपल्या स्वतःच्या खर्चातून पोलिसांनी त्याला ती गाडी घेऊन दिली. बाळा ती गाडी घे. ते म्हणायचं मला गाडी नग. त्या गाडीसाठीच ते जत्रत आलं होतं. पण आता ते गाडीला हात लावत नाही. ते काय मागतं, ते फक्त एकच गोष्ट मागत होतं, मला गाडीही नको, मला पेढाही नको, मला काहीच नको, मला चॉकलेटही नको, मला काहीच नको, मला फक्त एक पाहिजे, मला माझी माय पाहिजे. ते लेकरू माईशी अनन्य असतं फक्त 25 वर्षापर्यंत. आणि मग 25 वर्ष झाले आणि एकदा का हे स्वर त्याच्या कानावरती पडले. कोणते? लक्ष्मी कहू
स्तुभ पारिजात कसुरा म्हणू पूर्ण करा हो देऊ करा. हा बघा कसे म्हणायले आणखीन कटाळलेले दिसत नाहीत हे. बघा काय काय हे स्वर जे आहेत ना दोन माणसाला भलतेच आवडतात. हे स्वर दोन माणसाच्या अंगाला अशा मुंग्या आणतात मुंग्या. हे स्वर दोन माणसाच्या अंगाला मुंग्या येतात. ज्याचं झालंय त्याच्या अंगाला येतात आणि ज्याचं राहिलंय झालंय का होईन काय टेन्शन नाही. पकवाजे तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. काय अडचण नाही होणार. फक्त चारित्र्य आपलं जपलं ना माणसानं त्याचं होतंयच महाराज. काय ताण नाही त्याला. तुम्ही अशा मित्रांमध्ये बसा अशा मित्रांमध्ये बसा की त्या मित्राला स्वतःच्या खिशाकडे पाहायची अक्कल असली पाहिजे आणि दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहण्याची त्याला अक्कल असली पाहिजे. अशा चांगल्या मित्रामध्ये तुम्ही बसा आणि मग ती कविता सार्थ होते. कोणती ते आहे. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. असा गारवा देणारा मित्र असला पाहिजे. त्या मित्रानं म्हटलं पाहिजे अरे मित्रा तुझा वाढदिवस आहे आज. तुझ्या वाढदिवसाला मी ज्ञानेश्वरीचं पारायण आज करणार. आज तुझा वाढदिवस आहे. तुझ्या वाढदिवसाला मी गाथ्यातले 500 अभंग वाचणार. हे माझं वाचलेलं पुण्य मी तुला वाढदिवसाच्या निमित्तानं समर्पित करणार. मित्रा घे तुझ्या करता ही ज्ञानोबरांची साधना मी करतोय. ही तुकोबरांची साधना मी तुझ्यासाठी करतोय. मी चांगलं वाचन मी तुझ्यासाठी करतोय. महाराज दृष्टी त्याच्यासाठी पवित्र असली पाहिजे. मी विषय असा सांगतोय छोटस लेकरू माईशी अनन्य तितके तुकोबर आहे परमात्म्याशी अनन्य. माय लेकराशी अनन्य तितके तुकोबर आहे. नाही तर चुकायचं उग माझं कशाला. महाराज लेकरू जितका अनन्य बाळ हुरहुरु पाहे चुकलिया माय बाळ हुरहुरु पाय. तुकोबर आहे तितकी परमात्म्याशी अनन्य. आणि म्हणून तर म्हणतात एक धरीला. आम्ही एकच धरला हो. तुकोबर आहे ठेवला कुठं. महाराज सांगतात चित्तात ठेवला. चित्तात म्हणे चित्तातच का ठेवला. तुकोबऱ्यांचं म्हणणं असे चित्त ही अशी जागा आहे की त्या कमी जागेतच परमात्मा राहू शकतो. त्याला दुसरीकडे कुठं धरता येत नाही. मग शेंद्रेकर आपल्यालाही परमात्म्याला चित्तात धरायचं असेल ना तर तुम्ही चित्ताच्या 3 अवस्था करा. एक त्याला मृदू बनवा. मृदू असं कडक नाही ठेवायचं. मृदू मऊ बनवायचं. दुसरं त्याला गचाळ नाही ठेवायचं. त्याला निर्मळ करायचं. निर्मळ म्हणजे कसं स्वतःच्या सुखानं तर तुम्ही सुखी व्हाच पण आपला भाववान जर मोठा होत असेल त्याची बिल्डिंग बनत असेल त्याची लेकरं बाळ चांगली शिकत असतील तर त्याचा सुख त्याचा आनंद आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेत आपणही आनंदी होण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. ही निर्मळता आपल्या हृदयात असावी. निर्मळ असावं. आणि तिसरं ते असं संकुचित असलं नाही पाहिजे. हे विश्वची माझी घर ते व्यापक असलं पाहिजे. चित्तातच का राहतो कारण निर्मळ करण्यासाठी चित्तच नावाची जागा आहे. आणि पहा एकदा हे चित्त निर्मळ झालं ना तिथंच देव राहत असते. येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे
देवोनी गोपाळ राहे तेथे. बरेच लोक म्हणत असतात देव काऊन आम्हाला भेटत नाही, देव काऊन आम्हाला भेटत नाही. तर उत्तर आहे का, अगोदर तुम्ही पात्र तर स्वच्छ करा. पात्र स्वच्छ केले की आपोआप परमात्मा येणार आहे. एक महात्मा एका माईच्या दारात गेला मागण्यासाठी, आई वाडा काहीतरी साधूला. ते 5 घरी भिक्षा मागण्याची सवय होती, पण 4 घरी भिक्षा मिळायची. पण 5व्या घरची माय अशी होती की तिनं कधी दान म्हणून कधीच तिला माहित नव्हतं. खूप राग यायचा तो साधू आला की. पण साधू लय हट्टी, तिथं परत परत यायचा. एका दिवशी तिनं विचारलंच, साधू महाराज परत 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 इथं दारात येता, तुम्हाला काही वाटत नाही गो? म्हणे नाही, आम्ही देवाची माणसं आहेत, आम्हाला काय वाटणार आहे, तुझ्याकडून काही ना काहीतरी मी नेणारच आहे. साधू महाराज मी तुम्हाला देणार आहे, पण एक काम करा, तुम्ही देव पाहिलाय का? देव पाहिलाय का? साधू महाराजांनी सहजच सांगितलं, हा मी देव पाहिलाय. मग मला दाखवाल का देव? मग मी तुम्हाला काहीतरी भिक्षा स्वरूपात देते. साधू महाराजांनी सांगितलं, अडचण नाही, तुला देव दाखवतो मी, काही हरकत नाही, देव दाखवतो मी, पण आज नाही, उद्या. महाराज उद्या साधू आपल्या घरी येणार आहे, देव दाखवणार आहे. तिला इतका आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये तिनं निक्क्या दुधाची अशी मस्त हे करून ठेवली. काय असते ती? हा, बासुंदीच ना, छान अशी पातळ पातळ बासुंदी करून ठेवली. साधू महाराज येत आहेत. साधू महाराजांनी येतानाच त्या कमंडलू मध्ये रस्त्यात पडलेलं थोडस शेण होतं, ते उचललं आणि टाकलं कमंडलू. पुढे गेले, थोडा कचरा झाडलेला होता, ते काड्या घेतल्या, टाकल्या कमंडलू. पुढे जरा लेकरानं काही पुढे पुढे खाऊन फेकून दिलेले कागद होते खराब झालेले, घेतले आणि ते टाकले कमंडलू आणि आले दारामध्ये. महाराज वाडा साधूला काहीतरी. आता हिला आनंद काही गगनात मावतच नव्हता. कोण भेटणार होता आज? देव मिळणार होता. महाराज ते गरम गरम चुलीवरच ते बासुंदीचं पातेलं असं तिनं धरलं आणि साधू महाराजांच्या आता कमंडलू मध्ये टाकायचं आणि या बासुंदीच्या मोबदल्यात देव पाहायचा अशी तिची इच्छा होती. महाराज ते जशी ती बासुंदी टाकायला गेली, तिची नजर पडली तर हा हा, मध्ये तर कचरा आहे, काड्या आहेत, कागद आहेत, शेण आहे. साधू महाराज आणा ते पात्र इकडे, मी जरा धुवून आणते आणि मग याच्यामध्ये बासुंदी टाकते. साधू म्हटले नाही, तुम्ही याच्यातच बासुंदी टाका, टाका याच्यातच बासुंदी. ती बाई काही तयार होईना, साधू काही तयार होईना बासुंदी घ्यायला. म्हणे बाई घेतली तर याच्यातच घेईन मी. अहो बासुंदी याच्यात टाकली तर ती नासून जाईन ना, ती खाण्याच्या उपयोगाची राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर साधून तिला उत्तर दिलं, त्याच ठिकाणी दृष्टांत दिला. म्हणे माय, साधं भांड जर खराब असेल, खराब असणाऱ्या भांड्यात ही साधी बासुंदी जर नासून जाते, ती मावू शकत नाही, ती त्याच्यात बसू शकत नाही, ती राहू शकत नाही, तिचं रूप बदलतं. तर तुझं जर हृदय आणखीन विषयाने घाण मलिन असेल, तर या घाण असणाऱ्या मलिन असणाऱ्या तुझ्या चित्तात, तुझ्या हृदयात परमात्मा राहील तरी कसा? तो राहणार नाही. म्हणे मग महाराज अगोदर पात्र स्वच्छ केल्यानंतर मग बासुंदी टाकशील ना, तसं अगोदर तुझं देह चित्तरूपी पात्र स्वच्छ कर. ते पात्र स्वच्छ झालं, या पात्रात परमात्मा राहायला येतो. एक धरीला चित्ती. महाराज धरला कोण? आम्ही रखुमाईचा पती. तुकोबाराय सांगतात, आम्ही रखुमाईचा असणारा पती परमात्मा आमच्या चित्तात धरला. बस त्याला चित्तात धरल्यामुळं अनेक प्रकारचे फायदे आम्हाला झाले. आता शेवटाकडे जाऊ, मध्ये घेत घेत शेवटाकडे जाऊ. काय फायदा झाला महाराज? तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. संसाराकडे बघण्याची दृष्टी बदलली. संसार सुखाचा वाटत होता, पण तो सुखाचा नाही हे लक्षात आलं. हा भ्रम दुरुस्त झाला. डोळ्यावर आलेला पडदा तो दुरुस्त झाला. परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं दृष्टी अशी निश्चळ झाली, निश्चळ. असं एवढाच फायदा आहे का? तुकोबाराय सांगतात नाही, संसाराकडे बघण्याची दृष्टी बदलली आणि आयुष्यातली सगळीची सगळी कामही सुद्धा संपली. कर्तव्य म्हणून काही शिल्लक राहिलं नाही, काही करायचं असं शिल्लक राहिलं नाही. आता मी थांबलोय, पूर्णपणे थांबलोय. महाराज आयुष्यामध्ये अशी वेळ यावी बरं का, माणसानं कुठंतरी थांबलं पाहिजे. मलाही कीर्तन करता करता असं वाटतं की आपण आता थोडंसं थांबलं पाहिजे. आणि थांबल्याशिवाय माणसाच्या जीवनात समाधान नाही.
बाबा तुमचं वय किती झाले? 82. तब्येत छान आहे तुमची. वय वर्ष 82. एक प्रश्न विचारू का? वय वर्ष 82 चालू आहे, तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झाल्यात का? बाबा तुमचं उत्तर मला मिळालं, द्यायची गरज नाही. आणखीन राहिल्यात इच्छा, पूर्ण झाल्या नाहीत, कधी होणार आहेत माहित नाही. अपूर्ण जीवन आहे, अपूर्ण. काम आणखीन करायचं शिल्लकच राहिले की काय? कधी थांबणार आहेत आपण? तुम्ही जरा माऊलींच्या तीर्थक्षेत्रावरती जा. आळंदीला गेल्यानंतर असे काही महात्मे दिसतात की त्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला. हो, पैसा इतका कमवला की 3 जन्म जरी आपण घेतले तरी त्यांच्या इतका पैसा आपल्याला कमवणं होत नाही. एवढं सगळं केलं, एवढी सगळी प्रसिद्धी त्यांनी मिळवली, आणि वयाच्या एका योग्य टप्प्यावरती ती माणसं थांबली म्हणजे ती आता काहीच करत नाहीत. ती फक्त नामचिंतनात असतात, ती देवाच्या भजनात असतात, ती दुसरं काहीच करत नाहीत. तुकोबराय सुद्धा थांबले, ज्ञानोबराय सुद्धा वयाच्या 22व्या वर्षी थांबले. आपण सुद्धा कुठंतरी थांबण्याचा विचार केला पाहिजे. तो विचार तुकोबराय सांगतात. तेने झाले अवघे काम, सगळी काम पूर्ण झाली, निवारला भवभ्रम. महाराज आणखीन काय फायदा झाला? आता संसाराकडे बघण्याची दृष्टीही बदलली, आणि 2 गोष्टीबद्दल पुन्हा दृष्टीत पवित्रता निर्माण झाली. त्याच्यातली पहिली गोष्ट दुसऱ्याचं धन. मायबाप हो, आपल्या आचरणातला सर्वात मोठा हा भाग आहे, सर्वात मोठा. आपला सख्खा भाऊ प्रगती करत असेल, मी मगाशी बोलून गेलो, तर त्याची प्रगती आपल्या डोळ्यात सल्ली नाही पाहिजे, त्याचा आनंद आपल्या आयुष्यात असला पाहिजे. आणि तुम्ही लक्षात घ्या, दुसऱ्याचं चांगलं, दुसऱ्याचा चांगुलपणा तुम्हाला जर तुमच्या हृदयात सहन होत असेल तरच तुम्ही माणूस आहात, नाहीतर तुमची गणती जनावरात आहे का? दुसऱ्याचं सहन झालं पाहिजे. पण आपण कसं आहे, वाटचाल आपली दुसरीकडे चालायला लागली. आता दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही, कसं तरी त्याच्यात पाय कसा घालता येईल, त्याचं कसं वाटोळं करता येईल, याचा आपण सतत विचार करतो. तुकोबराय सांगतात ती माझी दृष्टी बदलली. परद्रव्य, आणि महत्वाचा संदेश देतात तुकोबराय, परनारी, दुसऱ्याची स्त्री बद्दल माझ्या आचरणात पवित्रपणा आला, माझ्या दृष्टीत पवित्रता आली. आता काळ बदलत चालला पहा, स्त्रीकडे बघण्याची दृष्टीच बदलली, सगळं काही बदलत चाललं. कारण माणसाच्या विचाराची बैठक खालच्या दर्जाला यायला लागली. तुकोबराय सांगतात, वारकरी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये ती पवित्रता आणखीन शिल्लक आहे. परद्रव्य, परनारी, झाली विषाची परी. तुकोबराय, हे सगळं मिळवण्यासाठी काय करावं लागेल? महाराज सांगतात, काही जास्त करण्याची गरज नाही, सुलभता.